सगळ्यांना प्राजक्तराज पारंपरिक मराठी साजच्या आजच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात आधी मी सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छिते, कारण ऑक्टोबर मध्ये जो काय अभूतपूर्व तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे प्राजक्तराजला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हायेस्ट सेल होता आतापर्यंतचा, आणि अर्थातच फुलवंती कलेक्शनला पण खूप प्रेम मिळालं. 2 कलेक्शन एकत्र आली, प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज आणि फुलवंती कलेक्शन. त्यामुळे आम्हाला दुहेरी आनंद अनुभवता आलेला आहे. तर येस, अजूनही फुलवंती कलेक्शन मध्ये दागिन्यांची ऍडिशन होत राहणार आहे. ज्यांनी अजूनही फुलवंती कलेक्शन पाहिलेलं नाही त्यांनी प्लीज जा प्राजक्तराज.in वर आणि तुळजा, म्हाळसा, सोनसाळा बरोबर फुलवंती सुद्धा चेक करा. सगळ्यांना माहिती आहेच, मी उजळणी करते. तुळजा इज फॉर गोल्ड, म्हाळसा इज फॉर सिल्वर आणि सोनसाळा सगळ्यांचं प्रिय इमिटेशन, ज्याला सर्वात जास्त प्रतिसाद मिळतो ते इमिटेशन मध्ये आहे. इमिटेशन आपण कॉपर मध्ये बनवतो आणि त्याला सोन्याचं पाणी असतं, त्यामुळे सगळ्यांची पसंती आहे त्याला, कारण ते दिसतं सोन्यासारखं आणि सुंदर दिसतं आणि अतिशय रास्त दरात आहे. तर मंडळी, आज आपल्या प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज मध्ये समाविष्ट होणारा दागिना आहे म्हाळसा कलेक्शन मधला, अर्थात चांदी मधला, आणि तो आहे वन ऑफ माय फेवरेट गहू तोडे. सो गहू तोडे आपल्याकडे सोनसाळा कलेक्शन मध्ये आहेतच. खूप दिवसांपासून आम्ही काम करत होतो की आपल्याला हे म्हाळसा कलेक्शन मध्ये आणायचे आहेत. अतिशय सुरेख बनलेले आहेत, आखीव रेखीव छान. जसे कोयरी तोडे आहेत, शिंदेशाही तोडे आहेत, तेवढाच एलिगंट हा अलंकार घडलेला आहे, ज्याबद्दल आम्हाला अत्यंतिक आनंद आहे. तर मंडळी, आता ह्या क्षणापासून हे वेबसाईटवर लाईव्ह झालेले आहेत दागिने. प्लीज गो अँड चेक. आणि पोकळ आहे, त्यामुळे याची रक्कम पण अशी खूप जास्त भयंकर अशी नाहीये. सो येस, प्राजक्तराज.in ही आपली वेबसाईट आहे. ऑनलाईन शॉप आहे आपलं, कुठेही फिजिकल शॉप नाहीये, अजून कोणालाही आपण फ्रँचायझी दिलेली नाहीये. आनंदाची बातमी ही आहे पण की आपण आता आउट ऑफ इंडिया इंटरनॅशनल सेलिंगसाठी सुद्धा सज्ज झालेलो आहोत आणि लवकरच आपण शिपिंग सुरू करणार आहोत. त्यामुळे सिंगापोर, US, UK वरून जे जे मंडळी सतत आम्हाला प्रश्न विचारायचे, त्या सगळ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. लवकरच आम्ही तुमच्या भेटीला येऊ. आणि जसं मी म्हटलं तसं की फुलवंती कलेक्शन मध्ये बऱ्याच गोष्टी इन होणार आहेत, अजून त्या झालेल्या नाहीयेत. जे जे फुलवंतीने घातले ना चित्रपटामध्ये, ते सगळं तुम्हाला मिळणार आहे, कारण ते सुद्धा अतिशय जुने पारंपरिक असे दागिने आहेत. कुठून कुठून शोधून आम्ही ते घडवून तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. तर येस, प्राजक्तराजला नक्की भेट द्या. आणि फुलवंती अजूनही थिएटरमध्ये आहे, हाऊ कॅन आय फॉरगेट दिस. तर अजूनही थिएटरमध्ये आहे पुणे, मुंबईमध्ये. अँड फिंगर्स क्रॉस्ड, वी आर जस्ट होपिंग की फ्रायडे पासून या वीक मध्ये आम्ही इतरही शहरांमध्ये पुन्हा एकदा याचे शो सुरू करू, कारण तुफान प्रतिसाद आहे. तर नाशिक, संभाजीनगर, कोल्हापूर, कल्याण, डोंबिवली वगैरे वगैरे अशा ठिकाणी पुन्हा एकदा फुलवंतीचे शो सुरू होतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. आणि पुणे मुंबईतल्या प्रेक्षकांना तर काही टेन्शनच नाही, फुलवंती आहे थिएटरमध्ये, तर थिएटरमध्ये जाऊन बघा, कारण तो सिनेमा असा आहे की तो टीव्हीवर आणि मोबाईलवर पाहण्याचा नाहीये. आणि येस, फुलवंती कलेक्शन बरोबर फुलवंतीला सुद्धा तुम्ही जे काही प्रेम दिलं त्याबद्दल देखील मनापासून धन्यवाद. एनी गुड क्वेश्चन्स? नो? याची प्राइस किती वगैरे वगैरे असे सगळे प्रश्न असतील तर प्लीज वेबसाईटवर जा. अतिशय सोपी वेबसाईट आहे, म्हणजे खरेदी करण्याकरता मी सांगतेय. सगळं इझी गोईंग ठेवलेलं आहे. दागिन्यांच्या खाली दागिन्यांची माहिती सुद्धा आहे. सो इट इज अगेन अवेअरनेस कॅम्पेन पण आहे, नुसतंच शॉपिंग नाहीये. तर आपल्या मराठी अलंकारांविषयी आपल्या सगळ्यांना माहिती असावी, त्याविषयी आपण थोडं शिक्षण घ्यावं, ह्याबद्दलही आम्ही जागरूक आहोत. आणि म्हणून सगळी माहिती लिहिलेली वेबसाईटवर प्लीज वाचा. आणि थँक्यू सो मच वन्स अगेन. धन्यवाद. थँक्यू म्हणा. थँक्यू. त्यांच्याकडे फिरवा कॅमेरा थँक्यू म्हणताना. तू थँक्यू म्हणणारच की नाही?